नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर कोकम चटणी किंवा आमसूल चटणी ही यम्मी रेसिपी शेअर करणार आहे. तर पहिलं आपण साहित्य पाहूया. याच्यासाठी इथे मी 100 ग्रॅम कोकम घेतलेत. नंतर काळं मिरी, आलं, बदाम, किसमिस, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ आणि विनेगर. ही पाठीबघू रेसिपी आहे. आता इथे मी पहिला विनेगर आहे ना ते कोकम मध्ये घालून ठेवले. एक 10-15 मिनिटं ते कोकम विनेगर मध्ये राहू दे, त्याच्याने त्याचं शेल्फ लाईफ वाढेल. आता आपण पहिला इथे बदाम, साखर आणि काळं मिरी हे जर मिक्सरमधून पावडर करून घेऊया. पाहू शकता छान पावडर झालेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण ते किसमिस, मग आल्याचे पीसेस करूया म्हणजे ते पटकन बारीक होईल. हिरव्या मिरच्या पण नीट तोडून घेऊया, जे काही राहिलं नाही पाहिजे. ही चटणी एवढी टेस्टी होते आणि चिंचेसारखं आपल्याला त्याचा त्रास पण नाही होत, म्हणजे सांधे बिंदे दुखतात ना चिंच खाऊन. असं कोकम इज व्हेरी हेल्दी फ्रूट. तर यम्मीच आहे बघा. आता मी करून झालं माझं मिक्सरमधून. आता ते कोकम मी भिजत ठेवले होते ना विनेगरमध्ये, ते घालते. आणि ही चटणी ना फ्रीजमध्ये तर माझ्याकडे 1-2 वर्ष राहते. मी जर कधी विसरली तर अशीच अशी राहते आणि एवढी टेस्टी लागते. एव्हरी टाइम यू हॅव इट, इट इज यम्मी. इथे मीठ घातलंय मी, अप्रॉक्सिमेटली 1 चमचा मीठ आहे ना. आता इथे मी काचेची बरणी घेतली स्वच्छ ड्राय, आणि त्याच्यामध्ये ही चटणी भरून ठेवेन. त्याचा फोटो नाही मी काढू शकला बरणीमध्ये, पण येस हे बघा. एकदम एक छोटा चमचा घ्या जेवताना आणि तुमचं जेवण एकदम अप्रतिम होईल. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.